आज आपण नाचणीची भाकरी पाहणार आहोत। त्यासाठी मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला 1.5 वाटी घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 1.5 वाटी घेतलेलं आहे मी पीठ। हे निव्वळ नाचणीचं पीठ आहे, याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे। थंड पाण्यानेच मी पीठ भिजवत आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊया। याला नागली किंवा रागी असं देखील म्हणतात। याआधी मी ज्वारीची भाकरीचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे। नाचणी थंड असल्यामुळे ती उन्हाळ्यात अवश्य करून खावी त्याची भाकरी। याचे डोसे देखील होतात। 1 किलो नाचणी आणून व्यवस्थित निवडून ती मी चक्कीतनं दळून आणते। नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे दिसतात, अगदी बारीक असतात। नाचणीचा गडद रंग असला तरी चव मात्र उग्र नसते, त्यामुळे इतर धान्याप्रमाणे याचे देखील गोड तिखट पदार्थ बनवता येतात। पारंपरिक पदार्थांमधील पोषण मूल्य वाढवण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं नाचणीचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता याचा एक उंडा आपण बाजूला करूया। हे पीठ बाजूला ठेवून देऊया आणि ह्याची आपण भाकरी करून घेऊया। एकीकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे। आता भाकरी कशी करायची ते बघा। व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायची आणि परातीत पीठ पसरायचं सुकं। नाचणीचंच पीठ आहे हे। हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि जमत असेल तर हातावरच थोडीशी भाकरी मोठी करून घ्यायची आणि मग परातीत ठेवून थापून घ्यायची। तुम्ही पाहू शकता हे बघा, आता परातीत ठेवलेली आहे मी आणि बोटाचा दाब देऊन ती थापत जायची। हाताला जर भाकरीचं पीठ चिकटते असं वाटलं तर थोडंसं पीठ वरून परत भुरभुरायचं आणि मग भाकरी परत थापायला घ्यायची। नवीनच भाकरी शिकत असाल तर पहिला थोडासा छोटासा उंडा घ्यायचा आणि त्याची भाकरी करून बघायची आणि मग मोठं करत जायचं। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली भाकरी तयार होत आहे। या नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं, त्याच्यामुळे ही अवश्य खावी। आपली भाकरी तयार झालेली आहे। आता ही उचलून आपल्याला तव्यात सोडायची आहे। तवा तापलेला आहे। आता आपण एका हातावरती घेऊन भाकरी मी सोडत आहे, हे बघू शकता। आणि लगेच आपल्याला पाणी लावायचं आहे भाकरीला। पूर्ण भाकरीला लावायचं आहे पाणी, कुठेही पाणी लागलं नाही असं होतं कामा नये। सगळीकडनं लावायचं आहे म्हणजे ती व्यवस्थित फुगते। नाचणीचे पापड देखील छान होतात, पण पापड करताना नाचणीला मोड आणली जातात आणि नंतर ते पीठ दळलं जातं। अगदी लहान बाळांना देखील नाचणीचं पेज किंवा सत्व दिलं जातं। तुम्ही पाहू शकता भाकरीचं पाणी वरचं थोडंसं सुकलेलं आहे। आता पहिले त्याने मी साईडच्या कडा सोडवून घेत आहे अशा पद्धतीने। आणि आता भाकरी आपल्याला पलटी मारायची। भाकरीचं पीठ दळून आणून जास्त दिवस झाले असतील तर मात्र तुम्हाला भाकरी करण्यासाठी कोमट पाणीच वापरावं लागेल। आता ही बाजू आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे, अगदी व्यवस्थित, आणि नंतरच पलटी मारायची आहे। नाचणी कष्टकरी लोकांचं पूरक अन्न म्हणून ओळखली जाते त्यातील पोषण मूल्यामुळे। आता हे साईडला असं राहिलेलं असतं ना चिकटलेलं, ते लगेच काढून टाकायचं। एकीकडे भाकरी आपली शेकते आहे। आता आपण पलटी मारूया। तुम्ही पाहू शकता आता भाकरी हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे। अगदी टमकन फुगून तयार झालेली आहे भाकरी आपली। आणि साईडला छोटंसं होल पडलं आहे, त्याच्यामुळे ती आता
खाली बसणार. हे बघा. आता आपण भाकरीच्या कडा आहेत त्या देखील शेकवून घेऊया. एखादं कापड घेऊन सुद्धा तुम्ही शेकवू शकता. मी इथे पलेता वापरत आहे. जिथे होल पडले ते दाबून धरलेलं आहे मी. अशा प्रकारे आपली मस्तपैकी भाकरी तयार होत आहे. रात्रीची जर भाकरी उरली ना तर ती सकाळी दुधात कुस्करून थोडंसं साखर घालून खायची. मस्त लागते. माझ्या आजीला तसं आवडायचं खूप. बघू शकता आपली भाकरी अशा प्रकारे तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही भाकरीची रेसिपी मला नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल हा पर्याय निवडा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. गरमागरम आणि पौष्टिक अशी आपली नाचणीची भाकरी तयार आहे. जरूर करून खात जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.